आजची कथा आहे बापामुळे करोडपती झालेली सून आणि मुलगा। मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच एक छोटंसं खेडेगाव रस्त्याला लागूनच होतं। गाव तसं छोटंसंच होतं आणि आजूबाजूचं वातावरण देखील ओसाड होतं, परंतु नव्याने तिथे एक सिटी तयार होत होती आणि मुंबई गोवा हायवे जवळच असलेल्या जागेला जरा चांगलीच डिमांड आलेली। ताराबाई आणि सीताराम काका यांची घरची परिस्थिती जेमतेम होती। ताराबाईंना आणि सीताराम काकांना 5 मुली आणि 1 मुलगा होता। मुलगा लहान होता आणि मुली मोठ्या असल्यामुळे पाचवी मुलींचं लग्न झालेलं होतं। घरामधील परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सगळ्यांच्याच अपेक्षाच छोट्या छोट्याच असायच्या। ताराबाई आणि सीताराम काका शेती करायचे, परंतु शेती अशी वर्षभर चालायची नाही। 6 माशी शेती म्हणतात त्या प्रकारची त्यांची शेती होती। भात सोडला तर त्या शेतामध्ये काहीही येत नव्हतं। इन्कम कमी असल्यामुळे प्रत्येकाचा खर्चही असा काही एवढा नव्हता, त्यामुळे त्यांचे घर देखील चालत होतं। त्यांचा मुलगा पण गावामध्ये एक छोट्याशा दुकानामध्ये काम करत होता। आता ताराबाईंनी आणि सीताराम काकांनी मुलाचे लग्न करायचा विचार केला आणि जवळच्याच गावामधील एक मुलगी त्यांनी त्यांच्या मुलासाठी पाहिली। मुलगी अगदी गरीब घराण्यातील आणि त्या मुलीची आई देखील लवकरच देवाघरी गेलेली होती। त्यामुळे ताराबाई आणि सीताराम काकांनी जरा जास्तच विचार केला त्या मुलीचा आणि ती मुलगी छानच होती। प्रत्येक जण बोलत होता अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे। बघता बघता माधवला आणि शीतलला 2 जुळी मुलं देखील झाली। शीतलची आई लवकरच देवाघरी गेल्यामुळे ताराबाईंनीच त्यांचं बाळंतपण केलं आणि त्यातल्या त्यात 2 जुळी मुलं असल्यामुळे जरा जास्तच काळजी घ्यावी लागत होती। ताराबाई सुद्धा आईच्या मायेने त्यांच्या सुनेचं सगळं काही करत होत्या। सुनेचे खाणे पिणे नातवंडांची काळजी घेणे यातच त्यांचा आता दिवस जाऊ लागला होता। सीताराम काका आणि माधव बाहेर कामं करून घरामध्ये पैसे आणत होते। सगळं काही चांगलं चाललं होतं, सगळे आनंदाने राहत होते आणि एक दिवस अचानक त्यांना एक लेटर आलं। आपल्या घरी तर कधीच कोणतं लेटर येत नाही, मग आज अचानक हे कसलं लेटर आलंय म्हणून सगळेजण उत्सुकतेने त्यांनी पाहत होते। माधवने लेटर हातामध्ये घेतलं, उघडून पाहिलं तर ते लेटर सरकारकडून आलेलं होतं। ताराबाईंनी आणि सीताराम काकांनी माधवला विचारलं, अरे माधव, कसलं लेटर आहे ते? माधवने सांगितलं, अहो बाबा, मलाही आधी बघू द्या, वाचू द्या, मग मी सांगतो। माधवने लेटर वाचलं, माधवला समजलं आणि चेहऱ्यावर आनंद पसरला। ही आनंदाची बातमी त्याने आई बाबांना सांगितली। आई बाबा, आपली हायवेच्या बाजूला असलेली जमीन ओसाड रानमाळावर होती, ज्यातून आपल्याला काहीही इन्कम होत नव्हतं। ती जमीन सरकार ताब्यात घेऊन त्यावर काहीतरी प्रकल्प करणार आहे, परंतु त्या बदल्यात आपल्याला खूप मोठी अशी रक्कम देणार आहे आणि त्या बदल्यात जागाही देणार आहे आणि ती जागा नवीन सिटी जिथे तयार होणार आहे तिथे देणार आहे। आणि एवढंच नाही तर जिथे जागा देणार आहे त्या प्लॉटमध्ये ते लोक स्वतः बिल्डिंग बांधून देणार आहे। आई बाबांना देखील आनंद झाला आणि शीतललाही आनंद झाला। बाबांनी विचारले, पैसे देणार आहेत म्हणजे नक्की किती देणार आहे? तशी बाबा त्यांनी अमाऊंट यामध्ये नमूद केलेली नाही। बाबा बोलतात, कमीत कमी काही लाखांमध्ये देतील। माधव बाबांकडे बघत बोलतो, नाही बाबा। बाबा बोलतात, अरे माधव, मग लाखात नसेल तर काय उपयोग आपली एवढी जमीन जाऊन? अहो बाबा, लाखात नाही, कोटीमध्ये देणार आहेत। हे माधवचे शब्द ऐकून ताराबाईंना आणि सीताराम काकांना खूप आनंद झाला। ज्या जमिनीतून आपल्याला काहीही इन्कम होत नव्हतं, तीच जमीन आज आपल्याला कोटीची रक्कम देणार आहे। हे लेटर वाचून सगळ्या कुटुंबालाच आनंद झाला होता। आता देवकर कुटुंबाचे दिवसच पालटलेले होते। थोड्या दिवसातच
सरकारने काही कोटीची रक्कम सीताराम काकांच्या बँकेमध्ये पाठवली. आता ती रक्कम घेऊन सीताराम काकांनी त्यांच्या गावच्या घराचं रिनोव्हेशन केलं. जे काही छोटी मोठी कामं अडलेली होती ती सगळ्या गोष्टी केल्या. माधवनी बाबांना सांगितलं, बाबा आपण एक 4 व्हीलर गाडी घेऊ, आपल्याला कुठेही जाण्यासाठी अडचण येणार नाही. माधवचं म्हणणं सीताराम काकांना देखील पटलं आणि त्यांनी एक मोठी 15 लाखाची गाडी माधवला घेऊन दिली. अचानक हे सोन्यासारखे दिवस आल्यामुळे त्यांचं नशीबच पालटलेलं होतं. शीतलला, ताराबाईंना त्यांनी प्रत्येकीला 10-10 तोळे सोने केले. ही आनंदाची बातमी ताराबाईंनी आणि सीताराम काकांनी आपल्या मुलींना देखील सांगितलेली. ताराबाईंनी आणि सीताराम काकांनी एक दिवस बोलता बोलता विषय काढला, एवढे आपल्याला कोटीमध्ये पैसे मिळाले आहे तर थोडेफार पैसे किंवा काहीतरी गिफ्ट म्हणून आपण आपल्या 5ही मुलींना थोडं थोडं देऊया. सीताराम काकांनी माधवला ही गोष्ट सांगितली. माधव म्हणाला, ठीक आहे बाबा, जशी तुमची इच्छा. परंतु ही गोष्ट जेव्हा माधवची बायको शीतलला कळाली तेव्हा तिचं मन नाराज होतं. आता कुठे आपले दिवस उजाडले आणि आता लगेच हे सगळं काही असेल ते बहिणींना द्यायचं, या गोष्टीला तिचा नकार होता. म्हणून ती माधवला कटकट करत असायची. सीताराम काकांनी माधवचा होकार आल्यामुळे आपल्या 5ही मुलींना 4-4 तोळे सोनं गिफ्ट दिलं. आणि ही गोष्ट जेव्हा शीतलला समजली तेव्हा तिने माधवला सांगितलं, मलाही 2 मुले आहेत, मला देखील त्यांची स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि यांनी हे पैसे आत्ताच उधळून टाकले तर मी पुढे माझ्या मुलांचं भविष्य कसे घडवणार आहे. त्यापेक्षा घराचा सगळा कारभार तुमच्या हातामध्ये घ्या आणि तुम्ही असे करणार नसेल तर मी आजच माझ्या 2ही मुलांना घेऊन हे घर सोडून निघून जाईल. माधवला देखील शीतलच्या बोलण्याचा वागण्याचा धक्का बसला. परंतु काहीही पर्याय नसल्यामुळे माधवने देखील बाबांना बोलला, बाबा आता तुमचे वय झालेले आहे, त्यापेक्षा घराचा कारभार आता मी सांभाळतो. जे काही बँक बॅलन्स असेल तो तुम्ही माझ्या नावावरती ट्रान्सफर करा. इथून पुढे आता मी सगळं पाहतो. सीताराम काकांनी जरा माधवच्या बोलण्याचा धक्काच बसला. परंतु त्यांनी देखील विचार केला, ठीक आहे, आपला मुलगा जिज्ञासू आहे, तो सांभाळून सगळं काही घेईल. सीताराम काकांनी देखील सगळं काही जे असेल ते माधवच्या नावावरती केलं आणि घराच्या जबाबदारीतून सीताराम काका मुक्त झाले. काहीच महिन्यामध्ये त्यांना ज्या ठिकाणी प्लॉट मिळाला होता तिथे बिल्डिंग बांधून देखील मिळाली. आता बिल्डिंग मधील सगळ्याच खोल्या त्यांनी भाड्याने दिलेल्या होत्या. एक मोठा 3 BHK फ्लॅट त्यांनी स्वतःसाठी राहण्यासाठी ठेवलेला होता. शीतलचं म्हणणं होतं, इथे गावामध्ये राहण्यापेक्षा आपण सिटीमध्ये जाऊन राहूया, म्हणजे मुलांच्या शिक्षणाची देखील चांगली सोय होईल. गाव जवळ आहे त्यामुळे पाहिजे तेव्हा आपण घरी देखील येऊ शकतो. मुलांच्या शिक्षणाचे कारण सांगून माधव आणि शीतल त्यांच्या फ्लॅटवरती राहायला गेले. आता घरी फक्त ताराबाई आणि सीताराम काका होते. सगळ्या रूमचे भाडे देखील चांगले येत होते. बिल्डिंगच्या खाली असणारे गाळे देखील रेंटने दिले होते, त्यामुळे त्याचे देखील भाडे येतच होते. घरी कशाचीही कमतरता नव्हती, सगळं काही आनंदाने होतं. सुरुवातीच्या काळामध्ये शीतल आणि माधव हे दोघे देखील मुलांना घेऊन राहायला जायचे. सुट्टी संपली की पुन्हा फ्लॅटवरती यायचे. अधूनमधून सीताराम काका, ताराबाई सुद्धा आपल्या मुलांकडे राहण्यासाठी फ्लॅटवरती यायच्या. यामध्ये असे 1-2 वर्ष गेले. आता वयामानाने ताराबाई आणि सीताराम काका देखील वयोवृद्ध होत चाललेले होते. त्यांचे देखील वय वाढत होते, त्यामुळे जास्तीत जास्त काही काम करता त्यांना येत नव्हतं. परंतु स्वतःचं जेवण, कपडे हे काम ते स्वतः करत होते. आता शीतल आणि माधव देखील गावी जाण्यासाठी कमीच करत होते आणि ताराबाई आणि सीताराम काका फ्लॅटवरती यायचे म्हणले तर शीतलचं तोंड वाकडं करत होती. आली तर पहिल्यासारखा त्यांना मान देत नव्हती. आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजारांकडे बोलायला गेले तर ती शीतल त्यांना बडबड करत होती. सकाळचा नाश्ता तर देतच नव्हती, परंतु दुपारचे जेवण देत होती तेही त्यांनी बेडरूममध्ये बसूनच खायचं. कोणी पाहुणे आले तर पाहुण्यांमध्ये बसायला यायचं नाही. एवढा सगळा अन्याय शीतल त्या दोघांवरती करत होती आणि हे सगळं माधव पाहत देखील होता, परंतु त्याचं शीतल समोर काही देखील चालत नव्हतं. एवढ्या गरीब हे कुटुंब राहत होतं. अचानक मिळालेला हा पैशामुळे, संपत्तीमुळे शीतलचं वागणं, बोलणं, संस्कार
हे सगळे ते विसरूनच गेलेली होती. तिचं विश्व म्हणजे तिच्या मैत्रिणी, 2 मुलं आणि नवरा एवढंच होतं. सतत शॉपिंग करणं, बाहेरून खायला मागवणं, पार्ट्या करणं, फिरायला जाणं, हे सगळं तिचं आयुष्य झालेलं होतं. परंतु ह्या सगळ्यामध्ये ती ताराबाईंवर आणि सीताराम काकांवर खूप अन्याय करत होती आणि हे सगळं त्यांच्या मुलींना देखील समजत होतं. परंतु करणार काय? एकुलता एक भाऊ आहे. आज जर भावाच्या बायकोला बोलले तर उद्या भाऊ देखील आमच्यासोबत बोलणार नाही. त्यामुळे त्या बिचाऱ्या बहिणी देखील काहीही बोलत नव्हत्या. कधी कधी तर ताराबाई बाजूच्या शेजाऱ्यांच्या घरामध्ये जाऊन रडून रडून सगळी हकीकत सांगत होत्या. सीताराम काका तर फ्लॅटमध्ये राहायला नकोच रसच देत नव्हते. ते फक्त दुपारच्या जेवायला येत होते आणि दिवसभर कुठेही बाहेर बसत होते. आपल्याच डोळ्यांसमोर आपल्याच संपत्तीवरती हे लोक मजा करतात आणि आपल्याला एका भिकाऱ्यासारखी वर्तवणूक देत आहेत हे त्यांना मान्य नव्हतं. परंतु काहीही करू शकत नव्हते आणि अचानक एक दिवस सीताराम काका ह्या धक्क्याने देवाघरी जातात. आता एकट्या ताराबाई राहतात. सीताराम काका गेल्यानंतर देखील शीतल ताराबाईंना सासरवास करतच होती. परंतु हे सगळे त्यांची दोन्ही मुलं पाहत होती. त्यांना बऱ्यापैकी सगळं समजत होतं. आता थोड्याच दिवसात ताराबाईंना देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्या देखील गतप्राण झाल्या. माधवला वाईट वाटायचं. माझी दोन्ही मुलं, आई बाबा मला सोडून गेली. जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत माझ्या बायकोने त्यांना खूप त्रास दिला, पण मी काहीही करू शकलो नाही. देवा मला माफ कर असं म्हणून तो देखील मनोमनी उदास असायचा. काही वर्ष पलटल्यानंतरला शीतल आणि माधवची दोन्ही मुलं मोठी झाली होती. मोठा मुलगा तर हा शीतलचाच काही देखील तिच्या प्रत्येक शब्दाला उलट बोलायचा आणि लहान मुलगा बोलत नव्हता आणि ऐकतही नव्हता. आणि ज्यावेळी शीतल त्यांना काही बोलायला जायची त्यावेळी मोठा मुलगा म्हणायचा, तुझ्यावरती देखील खूप वाईट वेळ येईल जशी तू आज आजी बाबांवरती आणली होती. त्यावेळी शीतलला इतकं वाईट वाटत नव्हतं. परंतु दोन्ही मुलांची लग्न झाल्यानंतर दोन्ही मुलं आपापल्या बायकोंसोबत आनंदी होते आणि त्यांच्या बाबांना देखील ते आनंदाने ठेवत होते. परंतु त्यांच्या सुना मात्र त्यांच्या आईला खूप सासरवास करत होत्या. जसा सासरवास शीतलने तिच्या सासू सासऱ्यांना म्हणजे ताराबाई आणि सीताराम काकांना केला, तशाच त्या सुना देखील शीतल सोबत वागत होत्या. त्यावेळी शीतलला कळून चुकलं, कर्माचं फळ हे मेल्यानंतर नाही तर जिवंतपणीच मिळतं. आपण जसे इतरांसोबत वागतो तसेच देव आपल्यासोबत घडवून आणत असतो. मी फक्त माझी मुलं, माझा नवरा आणि माझं आयुष्य इतकंच जगले आणि माझ्या सासू सासऱ्यांना नेहमी तुच्छ वागणूक दिली. त्यामुळे देव आता मला त्याची शिक्षा देत आहे. तात्पर्य, आपण जसे इतरांसोबत वागतो अगदी तसंच देव देखील आपल्यासोबत घडवून आणत असतो. एक वेळ देवाला नाही घाबरले तरी चालेल, परंतु कर्माला मात्र नक्की घाबरा. आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.